डॉक्टर चंद्रशेखर पाखमुडे यांचा अकाली मृत्यू समाजासाठी चटका लावणारा. 30-40तील हृदयविकार एक धोक्याची घंटा. धावपळीच्या जीवनशैलीतील आरोग्याचा बळी यावर यवतमाळचे मनोज पवार यांनी लिहिलेला लेख 50च्या घरात असलेल्यांच्या डोळ्यात अंजन घालणारा आहे. मुंबईचे प्रख्यात हृदयरोग तज्ञ डॉक्टर नीतू मांडके यांच्या अकाली निधनाने 2 दशकांपूर्वी अवघ्या महाराष्ट्राला चटका लावला होता. हृदय वाचवणारा डॉक्टरच हृदय विकाराने गेला ही वेदना आजही ओसरलेली नाही. दुर्दैवाने नागपूरचे सुप्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉक्टर चंद्रशेखर पाखमुडे यांच्या आकस्मिक निधनाने या इतिहासाची पुनरावृत्ती झाली आहे. हजारो रुग्णांच्या मेंदूवर यशस्वी शस्त्रक्रिया करून त्यांना जीवनदान देणारा एक निष्णात तज्ञ 31च्या दिवशी हृदयविकाराने जगाचा निरोप घेतो. ही घटना केवळ एका कुटुंबाची नव्हे तर संपूर्ण वैद्यकीय क्षेत्राची आणि समाजाची कधी भरून न निघणारी हानी आहे. डॉक्टर पाखमुडे यांचे जाणे हे केवळ एका व्यक्तीचे जाणे नाही तर ते 50च्या आतील पिढीसाठी असलेल्या वाढत्या धोक्याचे जडजडीत लक्षण आहे. एकेकाळी 60 नंतरचा समजला जाणारा हृदयविकार आता 30-40शीतच दार ठोठावत आहे. IT प्रोफेशनल, कॉर्पोरेट कर्मचारी, प्रशासकीय अधिकारी आणि विशेषतः डॉक्टर यासारखे अहोरात्र ताणतणावात काम करणारे घटक आज या छुप्या शत्रूच्या टप्प्यात आहेत. ही परिस्थिती केवळ वैयक्तिक नसून सामाजिक चिंतेचा विषय बनली आहे. कारणांचा शोध आणि वास्तव, सततची धावपळ, अपुरी झोप, अनियमित जीवनशैली आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे स्वतःकडे दुर्लक्ष ही या मृत्यूमागची प्रमुख कारणे आहेत. आश्चर्याची गोष्ट म्हणजे ज्या डॉक्टरांना आरोग्याची सर्वाधिक जाण आहे तेच कामाच्या व्यापामुळे स्वतःच्या तपासण्या पुढे ढकलतात. मला काही होणार नाही हा अति आत्मविश्वास अनेकदा घातकी ठरतो. ताणतणाव, उच्च रक्तदाब, मधुमेह आणि व्यायामाचा अभाव यामुळे हृदयांच्या रक्तवाहिन्यावर पडणारा भार अचानक जीवघेणा ठरतो. प्रतिबंध हाच उपाय. हृदयविकारावर आज अत्याधुनिक उपचार उपलब्ध आहेत, परंतु कार्डियाक अरेस्टच्या बाबतीत उपचार मिळण्यापूर्वीच वेळ निघून गेलेली असते. म्हणून प्रतिबंध, प्रिव्हेन्शन हाच सर्वोत्तम मार्ग आहे. 50च्या आतील व्यक्तींनी वर्षातून किमान एकदा ECG, लिपिड प्रोफाईल आणि ब्लड शुगर यासारख्या मूलभूत चाचण्या करणे अनिवार्य झाले आहे. दररोज 30 मिनिटं चालणे, योग, ध्यान आणि आहारातील शिस्त हे केवळ पुस्तकी शब्द न राहता ही जगण्याची पद्धत बनली पाहिजे. शेवटी डॉक्टर पाखमुडे यांना श्रद्धांजली अर्पण करताना समाजाने, विशेषतः तरुणाईने एक धडा घेणे गरजेचे आहे. पैसा, प्रतिष्ठा आणि यश कितीही कमावले तरी ते उपभोगण्यासाठी हृदय धडधडत राहणे आवश्यक आहे. इतरांचे प्राण वाचवताना किंवा करिअरची शर्यत जिंकताना आपण स्वतःचे हृदय तर विसरत नाही ना, हा प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारण्याची वेळ आली आहे. कारण लक्षात ठेवा, थांबलेले हृदय दुसरी संधी देत नाही. अशाच महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या AVS दस्तक YouTube चॅनलला लाईक, सबस्क्राईब करा आणि पुढे व्हिडिओचं नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनला प्रेस करण्यास विसरू नका. धन्यवाद.